आज आपण पाहायचं बाळांनो, समास. बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणारा, इयत्ता 10वी असो किंवा मग 9वी असो, समास हे प्रकरण संस्कृतमधील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. समास या शब्दाचा अर्थ परस्पर संबंध असलेले दोन किंवा त्याहून अधिक शब्द किंवा पदे काही नियमानुसार एकत्र जोडले जातात आणि त्यांनी एक सामासिक शब्द तयार होतो. बाळांनो, यालाच समास असं म्हणतात. बघा काय समजायचं, परस्पर संबंध असलेले दोन किंवा त्याहून अधिक शब्द किंवा पदे काही नियमानुसार एकत्र येतात आणि मग त्यांचा सामासिक शब्द तयार होतो, त्याला आपण समास असं म्हणतो. मग विग्रह कशाला म्हणायचं रे, की समासाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द किंवा वाक्य यांनाच आपण विग्रह असं म्हणतो. तर बाळांनो, इयत्ता 9वी आणि 10वी दोन्ही वर्षी महत्त्वाचं असलेले हे समास, एकूण आम्हाला समासाचे प्रकार किती आहेत, तर एकूण 6 प्रकार आहेत. द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, कर्मधारय समास, द्विगु समास, बहुव्रीही समास.